आणि महत्त्वाची बातमी नवी मुंबईतनं अखेर नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचंच नाव देण्यात येणार आहे। मुख्यमंत्री लवकरच या संदर्भात निर्णय घेतील। दिबा पाटील समर्थकांसोबत बैठक झाली आणि यामध्ये निर्णय घेतला गेलाय। तर यासोबतच 3 विमानतळांचं देखील नामांतर होणार आहे। उद्घाटनानंतर या नामांतराची प्रक्रिया पार पाडली जाईल। हे तांत्रिक बाबींमुळे नामांतर पुढे ढकललंय अशी माहिती मिळतेय। आधी उद्घाटन होणार आणि नंतर नामांतराची प्रक्रिया पूर्ण केली जाणार असंही सांगितलं जात आहे। कैलासवासी तुकाराम महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील आणि दिबा पाटील असतील, या तिन्ही नावाचा प्रस्ताव एकत्रित आहे आणि तो एकत्रितच 1-2 महिन्याच्या आत लवकरच त्याचा निर्णय होईल। कारण निर्णय झालेला आहे, नाव राज्यातून एकच गेलेलं आहे। त्याच्यामुळे लोकांमध्ये संभ्रम पसरू नये कैलासवासी दिबा पाटलांच्या नावाचा, म्हणून आज आमच्या संपूर्ण कृषी समितीला त्यांनी शाश्वत केलेलं आहे। एकच नाव आणि हे लवकरात लवकर होणारं नाव आहे। पण काही तांत्रिक अडचणीमुळे जरी उद्या विमानाचा टेकअप घेतला तो त्यांना 2-2 महिन्यासाठी टेस्टिंग करायची असते, त्यासाठी तो होत आहे। पण लवकरात लवकर ही तिन्ही नावं होतील आणि त्याचा निर्णय घेतला जाईल असं माननीय मुख्यमंत्र्यांनी आज आमच्या संपूर्ण समितीला, अध्यक्ष आणि त्यांचे सगळे समितीचे आमचे सगळे सभासद, खासदार, आमदार जे आम्ही सगळे आलो होतो, वेगवेगळ्या समितीचे अध्यक्ष आलो होतो, त्या सगळ्यांसमोर आज माननीय मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय आम्हाला दिलेला आहे। आम्ही त्यांचं स्वागत केलेलं आहे।